नक्की राजकीय पटलावरती ज्या चर्चा होत आहेत त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात. तर्कवितर्क कोणते आहेत? शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात असल्याचा तर्क पहिला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांशी चर्चेसाठी दौरा असल्याचं काही लोकांना वाटतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी दौरा असावा असंही मत आहे. तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला किती फटका बसू शकतो यावर चर्चेसाठी दौरा असावा. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावर चर्चा. राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबतं झाली असावीत असाही एक तर्क आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं महायुतीला एक गठ्ठा मिळतील का यावर चर्चा. आणि ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल का यावर चर्चा झाली असावी असे तर्क बांधण्यात येत आहेत. पण एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरनं संजय राऊतांनी मात्र खळबळजनक दावे केलेत. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे पक्ष भाजपात विलीन करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलंय. गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंकडनं शहांच्या पायावरती डोकं ठेवून पूजा करण्यात आली असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. शिंदेंनी शहांच्या पायावरती चाफ्याची फुलं वाहिली आहेत. शिंदेंचे दिल्लीतले प्रशासक कमजोर पडलेत की फायली बाहेर निघतात अशा पद्धतीचे काही दावे संजय राऊत यांनी केले.